भारती स्पोर्ट्स बॉस यांचा संघ संतोष दादा यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. बॉस ते आलेत, ते आपला संघ घेऊन आलेत, ते दमखम दाखवणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये दोस्ती कोकरूड हा संघ देखील आलाय, त्यांचे देखील स्पॉन्सर ते देखील आलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक संतोष बॉस बॉस हे नाव आलं ना, तदनंतर मात्र पहा 8088 बॉस हे नाव. संतोष दादांनी बॉसने नेहमीच खेळाडूंना प्रभावित केलंय. जिथे अनेक खेळाडू त्यांनी घडवलेत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम बॉसने केलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडी अमर आलेत आणि फलंदाजी साडी संदीप मखवाना. मोठं नाव आहे त्यांच्या साथीला अविनाश दबडे. एक चांगला तर दुसरा त्याच्याहूनच चांगला. बेस्ट वर्सेस बेस्ट. खऱ्या अर्थाने कलंगी तुरा मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झाली आहे. लेट्स प्ले. पंचांचा कॉल आलाय, गोलंदाज निघालाय. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेटने, पहिल्याच बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमा रे. मैदानाच्या आतमध्ये संदीप मखवाना हे नाव आलेलं आहे. गोलंदाजामध्ये चर्चा विषय उभा आहे. अमर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. अमरला मात्र आता कंबर कसावी लागेल. अमर एक उदयनमुख खेळाडू आहे, त्यांनी देखील अनेक कारनामे केले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. 2 बॉल 2 षटकार तर ठोकलेत. तिसरा येईल का? नजरा वळवल्या गेल्यात. 2 बॉल 2 षटकार ठोकवलेत. कन्सिक्युटिव्ह 2 बॉल 2 षटकार. तिसरा येईल का? हो हो, यावेळी उडवलाय आणि सांगितलंय, अरे खुळ आभाळ मोकळ मोकळ, नभीत चांदन चांदन, माझ्या नावाचं वादळ. मी ठोकलंय षटकाराचं तोरण. तोरण ठोकलंय. 3 बॉल 3 षटकार. तीन बॉल 3 षटकार. नाव आलंय संदीप मखवाना. गोलंदाज अमर. हो आणखी एक उडवलाय आणि सांगितलंय, अरे कोळशाच्या आतला हिरा मी, या कडक गोलंदाजीला देईन मऊ 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 चिरा मी. चिरलंय, फेडलंय, फेकून दिलाय. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे संतोष भाऊ बॉस यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी 2 संघ खेळतायत, म्हणजे दोन्ही बाजूने लुटायचंय आम्हाला. येस, जाऊया. हो हो हो, यावेळी स्क्वेअर कट, कमालीचा स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. संदीप मखवाना या ब्रँडचा क्लास दाखवलाय. काय टेम्परामेंट आहे, नो फुटवर्क. चेंडू सरळ सीमा रेषे पार, चौकार. इथे स्वामी मेडिकल
आयोजकांच्या वतीने समालोचक शैलेश जाधव यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद. असोच प्रेम राहू द्या. संधी दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मॅच अजूनही रंगलेली आहे. पहा, एका षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या पाठीमागे मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एका षटकाच्या पाठीमागे 35 धावा या पठ्ठ्याने कुठल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज गणेश पाटील. पहा, स्ट्राइक एंड वरती फलंदाज अविनाश दबडे. पहिलाच बॉल. काय चुकी गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅचिंग प्रॅक्टिस. गणेश आलाय. त्याने सांगितलंय अरे कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन असेल. विनायकाला कमालीचा बॉल त्याच्यावरती चेक केला आणि पहिला ब्रेक थ्रू देऊन गेलाय. मॅच कशमकश आहे. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. येऊ द्या डीजे. पहा, आपण पाहिलं ना, पहिला ब्रेक थ्रू लागलाय आणि पहिला ब्रेक थ्रू लागल्यानंतर मात्र संघ मालक संतोष भाऊ बॉस यांनी मात्र या फलंदाजाला काहीतरी कान मंत्र देऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. इन ॲट नंबर 3 वरती बॅटिंग साठी आलाय बॅटर अमोल निळुगडे. मैदानाच्या आतमध्ये अमोल कोल्हापूर तालुक्याला रणजी क्रिकेट खेळून देणारा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. सांगली गावचा हा सितारा. दुधगावचा हा खेळाडू. सांगली जिल्ह्यामधील दुधगाव हे गाव आज मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये पाहिलं जात आहे. या खेळाडूची ओळख आहे डावखुरा हाताचा फलंदाज. अनेक वेळा पाहिलंय ज्या वेळी डावखुऱ्या हाताचा फलंदाज येतो ना तो आक्रमक होतो. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश कमी नाहीये. गणेश आलाय. पुढचा बॉल. हो हो, यावेळी बा हुक केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग दी कार्पेट. सरळ सीमा रेषे पार आलाय तो चौकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी आलेला अमोल. पहिलाच बॉल शॉर्ट लेंथ वरती हाताळला होता. त्याच्यावरती हुक केला. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावा मिळाल्या. पुढचा बॉल गणेश. मैदानाच्या आतमध्ये काय किमया खरेल त्याच्याकडे देखील चांगली अस्त्र आहेत. हो हो, यावेळी पहा अटॅक खेळण्याचा प्रयत्न नाही तर फ्रंट फूट डिफेन्सिव्ह शॉट. थोडासा पहिला पाय पुढे काढला. तदनंतर हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड एक धाव घेतली आहे. पहा, कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर आहे. जिथे आपण पाहिलं ना तर फलंदाज संदीप मकवाना यांच्याकडे स्ट्राइक दिली गेली आहे. का देऊ नये. पहिल्या ओव्हरमध्ये 35 धावा कुठल्यात. संदीप मकवाना आणि गणेश यांच्यामधलं हे युद्ध आपण पाहिलं ना. पहिल्या षटकामध्ये अमरने काय केलं तर त्याने कोणतंही व्हेरिएशन केलं नाही. या षटकामध्ये गणेश सातत्याने चेंज ऑफ पेस हे त्याचं अस्त्र राहिलंय. मात्र त्याच्या अगेन्स्ट समोरचा फलंदाज काय रणनीती वापरेल ताकद लावावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय. हो हो हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. पुन्हा एकदा कव्हर्सला सिफर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॉन्सिक्युटिव्ह चौकार ठोकलाय. गणेश यांच्यावरती चढवलेला प्रहार. गणेश यांनी यावेळी शॉर्ट लेंथर बॉल हाताळला होता. आता मात्र काय असेल. हो हो हो, याही वेळी उडवला. खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक तडाखा आलाय तो. षटकार. 6 धावा.
धन्यवाद संदीप मखवाना. पहा इथे आपण जर पाहिलं ना तर संघ आपल्याला पाहायला मिळालाय. भारती बॉस या संघाने मात्र धावफलकावरती अर्धशतक झळकवलंय. 50 धावा लगावल्या गेल्यात. त्याचबरोबर निलेश सरांनी सांगितलंय आयोजन कमिटीने जर बाहेर बॉल पकडला तर यावेळी मिस टाइम आहे. गणेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याने संधी क्रिएट केली आहे. मात्र मिस टाइम शॉट देखील सरळ सीमारेषे पार चाललाय. आलाय तो चौकार. पहा टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड कडे नजरा वळवल्या गेल्यात. वैयक्तिक 48 धावा संदीप मखवाना हे नाव 10 बॉलच्या पाठीमागे. आजच्या दिवसामध्ये पहिलं शतक येईल का हा प्रश्नचिन्ह उभा आहे. म्हणूनच म्हटलं आता ना चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. अरे प्रश्न एक कातील. हा फलंदाज हा कातील आहे. मैदानाच्या आतमध्ये कातिलाने फटके, कम्मालीचे फटके, नैत्रदीपक फटके, मंत्रमुग्ध फटके करणारी इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. संदीप संतोष दादा भाऊ बॉस यांच्या माध्यमातून लीडिंग करताना संदीप मखवाना हे नाव. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज. मी सातत्याने पाहिलंय ना दोस्ती कोकरूड या संघाला कमी समजू नका. पारी ही सुरू आहे, दुसरी पारी येणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हा एका बाजूचा खेळ नाहीये, दुसरी बाजू देखील पाहणं आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की विजयाचा काटा जरी आपल्या बाजूने झुकला असला ना तरी पराभवाची छाप ही आमची देखील तडपदार असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणाचा होईल पराभव, कोणाचा होईल विजय हे काळाच्या पडद्याआड आहे. मात्र मॅच रंगली आहे. धावफलकावरती धाव संख्या 54 धावा 54. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं होतं ना की आयुष्याचा प्रवास असो किंवा क्रिकेटच्या मैदानावरचा प्रवास, वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील ना तसं वळावं लागतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हे 2 मोठी संकट समोर आले आहेत. यांना मात्र रोखायचं आहे. जाऊया. डावखुरे हाताचा फलंदाज अमोल याच्या अगेन्स्ट गोलंदाजी साडी प्रकाश. पहिलाच बॉल बॅकवर्डवरती जाऊन कट केलाय. डीप पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली गेली आहे. धाव संख्या 55 धाव संख्येवरती धाव संख्या. संदीप मखवाना या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या कोण ठोकेल. प्रकाश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. अनुभव आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आलेत. पहा प्रकाश प्रोडक्शन देत आहेत. प्रकाश निघालेत. प्रकाश रोखू शकतात, ताकद आहे. हो 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 यावेळी पहा प्रकाश यांनी मात्र इम्प्रेस केलंय. मैदानाच्या आतमध्ये हा पठ्ठ्या कमी नाहीये. दोस्ती कोकरूड संघाचा हा पठ्ठ्या कम्मालीची गोलंदाजी नजर भेदली आहे. दाद मागितली गेली आहे. पहा थोडस इंजरी झाली आहे. चला विकास सर थोडस लक्ष द्या. स्प्रे घ्यायचा आहे, रिलीफ स्प्रे घेऊन यायचंय लगेचच. इंजरी आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ थोडासा सांभाळून खेळा. बॅट थोडस इंजरी होते, केअरफुली. चला पाणी पोचवायचं आहे. विश्वनाथ पवार सरांचं देखील नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. संतोष दादा तर आहेतच, मात्र विश्वनाथ पवार सर यांचं देखील विशेष करून नाव घेतलं जाईल या स्पर्धेच्या दरम्यान. पहा ही जोडी आहे, A1 जोडी आहे. एक दिल है ना तो दूसरी धडकन आहे. दोन्ही संघ मालक खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला मोठं करण्यासाठी प्रयत्न करतायत. प्रयत्न यशस्वी होत आहेत.
मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. जास्त इंजरी असेल तर खेळाडूला रेस्ट करायला सांगा. त्याच्या अगेन्स्ट रिप्लेस खेळाडू घ्या. सध्या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये अनेक नियम आलेत. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता मात्र इम्पॅक्ट प्लेयर देखील मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलंय. मात्र नवीन नियम तो फक्त IPL साठी आपण लागू पाहिलाय. मात्र येणाऱ्या काळामध्ये ICC देखील याची नोंद घेईल. यामध्ये दुमत नाही. अनेक विक्रम मैदानाच्या आतमध्ये झालेत. मात्र विक्रम करण्यासाठी फलंदाजी करत असताना फलंदाज संदीप मखवाना याला रोखण्याचं बळ मी म्हणेन यावेळी गोलंदाज प्रकाश यांनी दाखवलंय. त्याने दाखवलाय आपला क्लास. प्रकाश यांच्या गोलंदाजीकडे मी नजरा वळवल्या. त्यांची जी ऍक्शन आहे ना, ज्यावेळी ते बॉल रिलीज करतात ना, तो त्यांचा रिलीज पॉइंट आहे ना, तो कमालीचा पाहायला मिळालाय. जिथे डबल ऍक्शन त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. GS क्लब गाडीवाडी नाथ चषकाचे सर्वे आयोजक यांकडून संदीप मखवाना यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. याची नोंद केली गेली आहे. प्रकाश निघाले आहेत. हो यावेळी पहा आडव्या बॅटने या स्पर्धेमधला सर्वाधिक लांब 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 ठोकलाय तो क्लासिकल षटकार. आणि या षटकाराने मात्र संदीप मखवाना यांच्या बॅट मधून आलंय ते पहिलं खऱ्या अर्थाने ओपन हाफ मधलं अर्धशतक. दुसरं अर्धशतक आलंय या सिरीज. पहा अर्धशतकीय खेळी प्रकाश. येस प्रकाश गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेत. हो 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 यावेळी लोअर फुल टॉस. तू चल मैं आया. हे गणितच मैदानाच्या आतमध्ये आला की पाठवला, आला की पाठवला. वेट आणि वॉच, वेट आणि वॉच. चेंडू सरळ सरळ सीमा रेषे पार. इक्का दुक्के से कुछ नहीं होता. यहाँ सिर्फ चौका और षटकारी लगाने का यह मोह है मेरा, मेरी है मोह माया. मैदानाच्या आतमध्ये संदीप मखवाना. पहा मैदानाच्या आतमध्ये ही मोहमाया, कमालीचे फटकेबाजी, क्रिकेटिंग सेन्स. या फलंदाजाला रोखायचं आहे ना, तो चेंज ऑफ पेस, लोअर पद्धतीचे बॉल, व्हेरिएशन, तदनंतर मात्र फुलर लेनचे बॉल, यॉर्कर लेंथ, आउटसाइड द ऑफस्टंप यॉर्कर, सगळ्यावरती तुटून पडलाय हा पठ्या. गोलंदाजांना सळो का पळो करून सोडलंय. गोलंदाजाला प्रश्न पडलेत कुठे टाकावा बॉल. हो 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 याही वेळी आणखी एक लॉट मिस टाइम आहे. प्रकाश याने मिळवला विकेट. व्हॉट अ कॅच. मित्रांनो या मॅच मध्ये मी पहिले म्हटलं होतं प्रकाश याच्या गोलंदाजीमध्ये काहीच वैशिष्ट्य आहे ते त्याने दाखवलंय आणि मिळवलाय तो पहिला नाही या संघामध्ये त्याचा पहिला विकेट. फलंदाज संदीप मखवाना. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. पहा मैदानाच्या आतमध्ये टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही ज्या फलंदाजाला पाहताय ना त्याचं नाव आहे जावेद संधी. हे नाव समोर आले आहे. इचलकरंजीचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. कोल्हापूर तालुक्याला बिलॉंग करत असताना कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला बिलॉंग करत असताना हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. उजव्या हाताचा फलंदाज मात्र प्रकाश कमी नाहीये. हो 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 यावेळी पहा टॅप करण्याचा प्रयत्न आहे. डीपी श्रेष्ठा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येईल. बंबल होत आहेत. एक धाव घेतली आहे. या एका धावेने स्कोर कार्डकडे नजर वळवली गेली आहे. 6 वर 6 66 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झालेत. 66 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहा आता मात्र कुठेतरी निस्वार्थ असा श्वास आपण पाहिलं ना तर या मैदानाचा रेकॉर्ड राहिलेला आहे. निलेश सर तुमच्या अगेन्स्ट मलकापूर या संघाने
या व्यासपीठावरतून मला अभिमान वाटतो हा रेकॉर्ड सांगत असताना. 95 धावा त्यांनी चेस केल्यात. ताकद त्यांच्याने दाखवली आहे. अगेन्स्ट द मुटकलवाडी तो देखील संघ लढला. विकास शिर्के यांची ती कमालीची नॉक आम्ही पाहिली. तदनंतर मात्र आम्ही पाहिली ती या स्पर्धेमध्ये सर निखिल शिरगावकर यांची ती इनिंग. आणि या स्पर्धेमध्ये सर ही पदवी या पठ्ठ्याला दिली गेली आहे. रणबंकूर अशी देखील एक पदवी त्यांना दिली गेली आहे. पहा खेळाडू खेळ करतात ना त्यांचा नामोल्लेख होत राहतो. मात्र हा गोलंदाज जावेद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमर. ओहो अमर आले. त्यांना पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. पहा असं म्हटलं होतं ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलं. चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आलाय तो षटकार 6 धावा. विजय मास्टर जावेद अमर मात्र आज बॅड फॉर्म. काही काळ असा देखील येतो ना आयुष्यामध्ये न संपणारा दिवस. मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू अशा अनेक वेळा पाहिलंय ज्या दिवशी त्याचा दिवस नसतो ना त्या दिवशी न चाहता देखील म्हणजे आंधळ्याला जशी ठेस लागते ना आणि ठेस लागल्यानंतर ती पुन्हा त्याच ठिकाणी लागते. जिथे जखम होते ना ती जखम आंधळी असते आणि त्याच ठिकाणी सातत्याने वार होत असतात. म्हणूनच म्हटलं होतं ना अरे जिंदगी तो यूही जी जा रही है. हो म्हणूनच म्हटलं होतं ना अरे जिंदगी तो यूही जी जा रही है जैसे कोई जंग हारी जा रही थे. जहां पहले से थे कई जख्म फिर से वही पे वार किए जा रहे हैं. पहा इथे आणखी एक ठोकलाय षटकार 6 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इचलकरंजीचा हा खेळाडू नाव आहे जावेद. ओहो यावेळी अमर कमबॅक करतायत. अमरला आता मात्र सूर गवसलाय. मोठा तळ मोठा सा. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचं गाणं मैदानाच्या आतमध्ये वाजवावं लागेल. तार छेडावी लागेल. ती छेडली आहे. पहिला डॉट बॉल त्याने काढला. पुढचा बॉल अमर. लहान उंची आहे पण गोलंदाजीची क्षमता कडक आहे. हो याही वेळी पहा पुन्हा एकदा सूर लागलाय. म्हणूनच म्हटलं होतं ना अरे कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधीच घाबरत नाहीत. तशा पद्धतीने हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये कष्ट केलेत मेहनत केली आहे आणि आता मात्र इम्प्रोव्हायझेशन केलंय. स्पष्ट बोलतोय. पुढचा बॉल. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. 1 धाव कंप्लीट होईल. पहा या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या दरम्यान अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय माननीय विजयजी घेरडे साहेब यांची ग्रँड एंट्री. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये शाहूवाडी तालुक्याच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्व आयोजकांच्या वतीने आपलं मोस्ट वेलकम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी. आयुष्यामध्ये तुम्ही काय देता? आयुष्यामध्ये तुम्ही वेळ देता. वेळ ही बहुमूल्य अशी गोष्ट आहे. केलेली वेळ पुन्हा येत नाही आणि वेळ मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहा काय ग्रँड एंट्री. जिथे संपूर्ण आयोजन कॉमेडी त्यांचं ग्रँड स्वागत करताय. मोस्ट वेलकम. पहा म्हणूनच साहेबांकडे पाहिल्यानंतर मात्र असं मला एक शब्द आठवले. अरे मैत्री मी अटळ ठेवतो. अरे मैत्री मी अटळ ठेवतो. शत्रूलाही जवळ ठेवतो. डाव पेच मला कधी जमलेच नाही. मार्ग मी सरळ ठेवतो. सरळ मार्गाने चालणार हे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलाय. मोस्ट वेलकम सर.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहेबांसाठी. वर्दीतला रुबाबदार व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलाय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चॅम्पियन असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलंय. मोस्ट वेलकम सर. विजयजी घेरडे साहेब यांचं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. क्रिकेटचे चाहते, क्रिकेट वेडी माणसं आम्ही या शाहूवाडी तालुक्यात पाहिलेत, जिथे कोणताही खेळाडू थांबला नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निघालेला आहे. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अमर आल्यात. गोलंदाज निघालेले आहेत. अमर, चला थोडासा वेग वाढवायचा आहे. अमर, हो हो हो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. पहा अमरने काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चुकी झाली आहे. अमरने सांगितलं होतं आता तुला हृदयात ठेवायचं आणि भडकायचं की भडकून द्यायचं. भडकवलं होतं. चला पुढील होणारा टॉस. आम्ही पुढील होणाऱ्या टॉस कडे जातोय. संजू केसरी विपक्ष. पहा इथे करेक्शन केलं गेलंय. मरीमाई स्पोर्ट्स विपक्ष निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी. ही मॅच पुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी जाणार आहोत आणि सन्माननीय अधिकारी विजय सर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. साहेबांचं येणं खऱ्या अर्थाने साहेब ही स्पर्धा श्रीमंत होती, मात्र ज्यावेळी आपले पदस्पर्श या स्पर्धेला लागले ना, खऱ्या अर्थाने ही गर्भ श्रीमंत झाली आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मोस्ट वेलकम आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहा यावेळी संदीप आलेत. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल. काय घडले मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. पहा आक्रोश दिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. स्कोर कार्ड कडे नजर वळवली. स्कोर कार्ड धाव फलकावरती 8 80 धावा. चला मी निवेदन करेन दोन्ही संघनायक लगेचच या. निगवे स्पोर्ट्स वस्ताद प्रेमी आणि त्याचबरोबर मरीमाई स्पोर्ट्स लगेचच यायचंय. दोन्ही संघांचा विनंती आहे साहेबांना जायचंय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यावेळी पहा बॉटम एज. तदनंतर मात्र लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. काय झालं. यस बोल्ड झालेत का. यस व्यासपीठावरती साहेब आहेत आणि साहेबांनी नेहमीच सांगितलंय केअरफुली तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करा. केअरफुली तुम्ही गाडी चालवा. केअरफुली तुम्ही कुठल्याही कार्याची सुरुवात करा. काळजीपूर्वक खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळ खेळा हे साहेबांनी नेहमीच सांगितलंय. त्याचबरोबर आपण पाहतोय मरीमाई स्पोर्ट्स आणि निगवे स्पोर्ट वस्ताद प्रेमी राजू सनगर व संजय केसरे आणि प्रणित सर यांच्या माध्यमातून मरीमाई स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही हंबल रिक्वेस्ट करतोय. पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान. या फलंदाजाचं नाव, या फलंदाजाची महिमा अनेक वेळा पाहिले. नाव आहे अवधूत पाटील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाज डावखुऱ्या हाताचा संदीप. हो हो यावेळी पहा घुटना टेक तमाशा देख. सरळ डिस्पॅच केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. अवधूत ब्रँडेड षटकार. साधावा. पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संदीप आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट अवधूत फाडेल यांनी मात्र काय पॅडल स्वीपचा फटका खेळलाय. पुढचा बॉल.
हो हो हो, यावेळी पहा मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, सरळ वन बाउन्स, आलाय तो चौकार. घरडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पहा मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल नक्कीच येतोय. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, विजयजी घरडे साहेब, आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपण करतोय तो टॉस. निगवे संघ या ठिकाणी टॉस विन झालाय आणि लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मात्र यावेळी पहा अलॉंग दी कार्पेटने यावेळी मात्र काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू सरळ सीमारेषे पार, आलाय तो चौकार. 4 रन्स. व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्यांचाच आपण करतो आहे इथे शुभ सन्मान. संपलेला आहे. आता मात्र आपण जातो आहोत तो उत्तरार्ध मधला खेळ सेकंड इनिंग कडे, जिथे राम यमगर साहेबांची ही टीम मैदानाच्या आतमध्ये, राम यमगर पश्चिम महाराष्ट्र असेल, 32 शिराळा प्रीमियर लीग असेल, ज्या वेळी दोस्ती या संघाकडे आम्ही पाहतो ना त्यावेळी हा संघ प्रामुख्याने पाहायला मिळालाय. राम यमगर साहेबांनी देखील अनेक खेळाडूंना घडवलंय, ते देखील आलेत
आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत त्या सेकंड इनिंग मध्ये 95 रन्स मस्ट असतील त्या 30 डिलिव्हरी मध्ये. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. त्याचबरोबर आमिरजी मुलानी साहेब कोकरू टीमचे सर्वा म्हटलं तरी काही हरकत नाहीये. आमिर मुलानी साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मोस्ट वेलकम आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि येणाऱ्या 16, 17 आणि 18 मेला साहेबांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमिरजी मुलानी साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान शाहू वाडीकरांकडून आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राम यमगर साहेब, आपण देखील आला असाल तर आपण देखील या. त्याचबरोबर आमचे सन्माननीय संतोष भाऊ बॉस यांना देखील आम्ही निवेदन करू की आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. त्याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ पवार साहेब, आपल्याला देखील आम्ही निवेदन करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आणि त्याचबरोबर संजय घोडे पाटील यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या. चला, त्याचबरोबर कोकरूड संघाचे संघनायक दोस्ती कोकरूड संघनायक, काही ऑफिशियल्स गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी कंप्लीट करा. विकास रणवरे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. फलंदाजी साडी आघाडीला आलेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड, त्यांच्या साथीला फलंदाजी साडी हेमंत जाधव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विक्की पुजारी मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहा, इथे आता मात्र बनवायच्या आहेत त्या 30 बॉलच्या पाठीमागे 95 धावा. 95 रन्स मोस्ट नीडेड इन 30 डिलिव्हरीज. चला थोडंसं स्पीडअप घ्या. चला थोडीशी घाई करा, बराचसा वेळ घेतलाय. नक्कीच संतोष भाऊंचा आपण सत्कार करणार आहोत. आयोजन कमिटीला निवेदन करीन, साहेब थोडेसे व्यासपीठावरती बसू द्या. विकी निघालेत. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, रूम दिला गेला होता, पण चवळलेत आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, स्क्वेअर डिलिव्हरी. पहिल्याच बॉल वरती खातं खोललंय, अवांतराने खातं खोललंय. हो, इथे सांगितलंय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने ऑन झाली आहे. ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशा झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. विकी पुजारी गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. हो, यावेळी पहा अलॉंग दी कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली गेली आहे. हेमंत जाधव हे नाव मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 20 ते 22 वर्ष या खेळाडूने या संपूर्ण क्रिकेटला दिलेली सेवा. एक लिजंड क्रिकेटर. पहा, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी आलेले हेमंत यांच्याकडे नजरा वळवा. एक लिजंड विकी पुजारी गोलंदाजीच्या ट्रॅक वरून हेमंत साडी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग, बॅकलिफ्ट फार सुंदर पाहायला मिळाली आहे. हेमंत यांची बॅटचा स्विंग फार जोरकस आहे.
मात्र हा गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठा प्रहार करणं थोडेसे कठीण प्रश्न आहेत. संतोष भाऊ बॉस आणि त्यांच्या साथीने विश्वनाथ पोवार, तर दुसऱ्या बाजूला राम यमगर, अमीर मुलानी, संजय घोडे पाटील. यावेळी पहा बागपुडवरती गेलेत, कट केला, क्षेत्ररक्षक आहेत, खवस मधून येतील, फील्ड करतील. एक धाव, इक्के दुक्के से कुछ नहीं होगा दोस्त, करना है ना तो कुछ तो बड़ा करना पड़ेगा. चौकार षटकार, मॅन्डेटरी पॉवर प्ले मस्ट नीडेड आहे. डू ऑर डाय, क्लास ऑफ टायटन साडी या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जायची आहे. गोलंदाज हो यावेळी पहा चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो क्रॅकिंग हेमंत ब्रँडेड षट, चौकार, 4 रन्स. विकी पुजारी हो यावेळी पहा आडव्या बाटने अक्रॉस द लाईन फाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव अंकित केली गेली आहे आणि ती देखील लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पंच या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाजूला प्रशांत पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला वैभव नलावडे. हे आमचे ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये डोळ्यामध्ये तीक्ष्ण अशी नजर ठेवली त्यांनी या खेळाडूंवरती. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार आपल्या मॅनामधून बाहेर काढली आहे. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धाव संख्या एका षटकाच्या पाठीमागे 9 धावा. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाणार आहोत, जिथे सन्माननीय संतोष भाऊ बॉस यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती, या मुख्य डायसवरती मान्यवरांच्या शुभ हस्ते आमचे भास्कर पाटील बापू यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं पुष्पगुच्छ यांचा आपण या मुख्य व्यासपीठावरती. संतोष सर, आपण असंच खेळाडूंना घडवत राहावं. अनेक खेळाडू आपल्या सानिध्यामधून मोठे होत आहेत आणि ते आणखी मोठे व्हावेत हीच ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू. आणि आपल्याला आई एकविरा, आई महालक्ष्मी याच्या चरणी प्रार्थना करू आणि आपलं नाव अशाच पद्धतीने मोठं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू. थँक्यू सो मच बॉस. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा स्विंग आणि मिस. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जावेद गोलंदाजी साठी आलेत. जावेद यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो यावेळी पहा हेमंत यांना स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. हेमंत पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आलेत. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी बॉल फॉलो केलं गेलं होतं. तदनंतर मात्र पंच सांगितलं आहेत की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 10 या आकड्यावरती जावेद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. हो यावेळी पहा स्किट होणारा बॉल पडल्यानंतर एक वेगळाच वेग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज घेताना पाहायला मिळाल्यात. कमालीची गोलंदाजी जावेद या नावाच्या गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. हेमंत एक लिजंड. हो यावेळी पहा ऑन दी अप, खऱ्या अर्थाने ऑन दी ठो, खवसला सरळ स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकून दिलाय तो चौकार. 4 रन्स. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे, मिस टाइम झालाय आणि तदनंतर मात्र एका वेगळ्या
शैलीमध्ये आपण पाहिलं ना तर फलंदाज क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत, जिथे बॅटचा एज लागला आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेतला, फटका चुकला आणि झटका लागला तो या संघाला. हेमंत बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती प्रकाश. हो हो हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय, मात्र पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. इथे अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 1/5, 15 धावा. नक्कीच पहा या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतात, जिथे आपण संदीप मकवाना पाहिलं, विकी पुजारी पाहायला मिळाले, अनेक खेळाडू आहेत. आणि त्याच्यामध्येच मात्र या स्पर्धेच्या दरम्यान नितीन माटुंगे एक मोठा खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट ज्यांनी गाजवलं ते नितीनजी माटुंगे यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आयोजकांच्या वतीने मोस्ट वेलकम नितीनजी माटुंगे सर. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य डायसच्या दिशेने या. विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान या शाहूवाडी तालुक्याच्या वतीने आपला यथोचित हा मानसन्मान केला जातोय. नितीनजी माटुंगे सर मोस्ट वेलकम. जाऊया. आणि त्याचबरोबर पाटण तालुक्याची शान यस इट इज पृथ्वीराज यादव यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही निवेदन करू की आपण देखील या, आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आशिष गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इन ॲट नंबर 3 वरती आशिष आलेत. फार मोठा चेस करायचा. 95 धावांच्या पाठलाग करत असताना स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात त्या 15. अजूनही बराचसा अंतर पाहायला मिळेल. येणारे बॉल 18 बॉलच्या पाठीमागे 80 धावा या बनवायच्या आहेत. वन हँडेड फटकेबाजी केली होती ती संदीप मकवाना यांनी, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले गोलंदाज आशिष. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. मुकेश करतील फील्ड, करतील थ्रो. मुकेश यांचा थ्रो थोडासा आपण अनथोडक्स पाहिला, जिथे त्यांचा हाताची जखम आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहा यावेळी ऑन साइडला खेळलेला हा बॉल क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील, थ्रो करतील, मात्र एक धाव अंकित केली आहे.
पहा या मुख्य व्यासपीठावरती नितीन माटुंगे आणि पृथ्वीराज यादव या दोन्ही खेळाडूंचं मोस्ट वेलकम. या दोन्ही खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस पृथ्वीराज म्हटलं तर यस सर थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं नाव आणि या दोन्ही खेळाडूंचा आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित हा मान सन्मान करूया. आम्ही निवेदन करेन आमच्या कॅमेरामॅनला आणि सन्माननीय रणजितदादा मोरे यांच्या शुभ हस्ते एक लेजंड क्रिकेटर आणि नितीन माटुंगे सरांचा आपण शुभ सन्मान करतोय, जिथे प्रेमाचं पुष्पगुच्छ या व्यासपीठावरती त्यांना दिलं जात आहे. पहा इथे नितीन सर आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मोस्ट वेलकम आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहा ज्या खेळाडूने मात्र अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक स्पर्धा रंगवल्या, आपल्या खेळाच्या जोरावरती मात्र प्रत्येक प्रेक्षकांचं मात्र मन लुटली आणि स्पर्धेना ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते नितीनजी माटुंगे सर आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुक्याला बिलॉंग करत असताना नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नाव देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जाईल, ते म्हणजेच पृथ्वीराज यादव. अनेक स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र असो किंवा नवी मुंबई किंवा त्याच्यापेक्षाही बाहेर तिथे जाऊन मात्र पृथ्वीराज यादव यांनी मात्र आपल्या नावाची दखल घेण्यासाठी प्रभावित केलंय. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक ऑन दी क्रिकेट. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जो खेळ आहे ना तो वन हँडेड पाहायला मिळाला, एकच बाजू बळकट पाहायला मिळाली आहे. आमिरजी मुलानी यांना आम्ही निमंत्रण करू की साहेब या आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत आहे, आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर राम यमगर सर आपल्याला देखील यावेळी पहा मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक आहे का या सिडीज खारी केला गेलाय तो झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. चकपाळ या दोन्ही मान्यवरांना आम्ही निवेदन करू की त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुंबई पोलीस संतोषजी परेड जे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत, मात्र स्ट्राईक एंड वरती निलेश मोरे, डॉक्टर निलेश मोरे. निलेश मोरे कमालीचे फलंदाज आहेत आणि शेडगेवाडी या संघाकडून बिलॉंग करताना आपण पाहिलंय, माफ करा कोकरूड संघाकडून बिलॉंग करताना पाहायला मिळालेत. कॅप्टन आहेत ते आलेत, ते आक्रमक होतील. हो 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 यावेळी पहा हा पठ्ठ्या कुठे होता, लपून ठेवलेला हा सितारा तो सांगतो आहे अरे मी संपलो नाही, संपणारही नाही. येऊ देत किती अडथळे, मी थांबलो नाही, मी थांबणारही नाहीये. त्याने ठोकलाय एक जबरदस्त षटकार. ओम भोपळे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही या मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आमिर मुल्लानी सर, राम यमकर सर आणि घोडे पाटील साहेब. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे, मोस्ट वेलकम. साहेबांसाठी या ठिकाणी बसण्यासाठी चेअर द्या. यस आमिरजी मुलानी आणि राम यमकर साहेब आणि त्याचबरोबर पाटील साहेब यांचं आगमन आहे. पहा हे 32 शिराळा तालुक्यातील खऱ्या अर्थाने हे सर्वच नामांकित व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपलब्ध झाले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून मोस्ट वेलकम आहे. संजय दादा घोडे पाटील जबरदस्त असं पाटलांचे साहेब आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांचं येणं
खऱ्या अर्थाने सोन्यासारखी ही स्पर्धा आणखी बहरली आहे. 6व्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साठी आलेले फलंदाज निलेश, डॉक्टर निलेश. डॉट बॉल येतोय. धावफलकाकडे नजर वळवल्या गेल्यात. 26 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मनोजजी सकपाळ साहेब यांना आम्ही आमंत्रित करतोय आणि त्यांच्याच शुभ हस्ते ओम भोपळे साहेबांच्या शुभ हस्ते मनोजजी सरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. पहा, या स्पर्धेच्या दरम्यान अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत आणि या शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीला मात्र एक नवीन वाट निर्माण करून देत आहेत. चर्चा होईल. पुन्हा एकदा जरा नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या. संजयजी केसरे साहेबांच्या शुभ हस्ते विशालजी कल्याणी साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. थँक्यू सो मच सर. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. संजू कचरे आणि राजू सनगर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अध्यक्ष विश्वासजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते. पहा, यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आहे, चेंडू सरळ पाठवलाय कव्हर पॉइंटच्या बाहेर, सरळ सीमारेषे पार आलाय तो चौकार. आम्ही या ठिकाणी सन्माननीय रामभाऊ यमगर यांचा या मुख्य व्यासपीठावरती आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विश्वासभाऊ चाळके यांना मी निवेदन करेन की रामजी यमगर साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. पहा, राम यमगर साहेब एक मोठे व्यक्तिमत्व. अनेक स्पर्धा खेळवल्या जातात. पश्चिम महाराष्ट्र सारख्या स्पर्धेमध्ये दोस्ती 11 हा संघ आम्ही पाहिला आणि तदनंतर मात्र 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी लीग झाली त्या लीग मध्ये देखील साहेबांचा संघ आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळाला. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. भास्कर पाटील साहेब आणि विश्वासजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान होईल. सन्माननीय संजय भाऊ घोडे पाटील यांचा या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करूया.